हॅलो फ्रेंड्स. आता त्यानंतरून आपला नेक्स्ट टॉपिक आहे एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एम, दॅट इज द सिम्पल हार्मोनिक मोशन. त्यासाठी आपल्याला एक्सप्रेशन बघायचं आहे. डिड्यूस द एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ पार्टिकल एक्झिक्युटिंग एस एच एम. Hence, obtain the expression for total energy of particle performing SHM and show that the total energy. त्यामुळे काय करायचं आपल्याला इथे पोटेन्शियल एनर्जी काढणार, परत कायनेटिक एनर्जी काढणार आणि त्यावरनं काय करणार आपण टोटल एनर्जी फाइंड आउट करणार. यासाठी आपल्याला एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं. तर फर्स्ट ऑफ ऑल कशासाठी एक्सप्रेशन फाइंड आउट करू आपण? एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी. कन्सिडर अ पार्टिकल ऑफ मास m परफॉर्मिंग अ लिनियर SHM अलॉंग अ पाथ mn. बघा एक पाथ कन्सिडर केला mn, त्याभोवती पार्टिकल आहे लिनियर SHM परफॉर्म करतोय. अँड द मेन पोझिशन O, जी की मेन पोझिशन किती असणार आहे, कुठे असणार आहे, O पॉईंटला असणार आहे, जसं की फिगरमध्ये आपण बघू शकतो. जी डायग्राम आहे तिला काय नाव देणार आपण? एनर्जी इन एन SHM. त्यानंतर बी पॉईंट. ॲट अ गिव्हन इन्स्टंट लेट द पार्टिकल बी ॲट P ॲट अ डिस्टन्स x फ्रॉम O. बघा O आणि P दोघांचा डिस्टन्स किती असणार आहे? जेव्हा P मध्ये पार्टिकल असणार आहे, P पर्यंत पार्टिकल असणार आहे, तेव्हा डिस्टन्स किती असणार आहे? स्मॉल एक्स एवढं डिस्टन्स घेतलेलं आहे आपण. कुठून? फ्रॉम पॉईंट O पासून. त्यानंतर सी पॉईंट. द वेलॉसिटी ऑफ पार्टिकल इन SHM इज गिव्हन ॲज, जी की वेलॉसिटी आहे ती आपल्याला माहिती आहे. काय? V इज इक्वल टू ओमेगा इंटू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. वी गेट ए ओमेगा कॉस ऑफ ओमेगा टी प्लस फाय, जी की आपली स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. व्ही वेलॉसिटी काय भेटली आपल्याला? ए ओमेगा कॉस ऑफ ओमेगा टी प्लस फाय, where x is the displacement of particle performing SHM and a is the amplitude of SHM. जे की x आहे ते काय असणार आहे? डिस्प्लेसमेंट असणार आहे. आणि जे की कॅपिटल ए आहे ते काय असणार आहे? एम्प्लिट्यूड असणार आहे. त्यानंतर डी पॉईंट. दस द कायनेटिक एनर्जी EK इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर अँड वी गेट 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू काय केली आपण तिथे पुटअप केली. त्यानंतर काय भेटेल आपल्याला? एम ओमेगा इज इक्वल टू के. जर पुटअप केला आपण एम ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के, तर काय भेटेल आपल्याला? 1/2 के इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. अँड दिस इज द एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी ॲट डिस्प्लेसमेंट ए. आता त्यानंतरून अल्सो ॲट टाइम टी. जर आपण ॲट टाइम टी मध्ये घेतलाय, स्मॉल टी टाइम एवढा कन्सिडर केला, तर कायनेटिक एनर्जी काय भेटेल आपल्याला? देन द कायनेटिक एनर्जी EK इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर अँड 1/2 m ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय. जी की जी व्हॅल्यू आपण वरती फाइंड आउट केलेली होती व्हीची, ती आपण इथे पुटअप करून देऊ. त्यानंतरून एम ओमेगा स्क्वेअर काय असणार आहे? के असणार आहे. मग त्यावरून EK काय भेटेल आपल्याला? 1/2 के ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय. फक्त काय केलं आहे आपण EK मध्ये? व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू पुटअप केलेली आहे. अँड धस विथ टाइम टी इट व्हेरीज ॲज कॉस स्क्वेअर थिटा. आणि टाइम टी साठी काय व्हेरीज होणार आहे? कॉस स्क्वेअर थिटा एवढा तो व्हेरीज होणार आहे, जी की कायनेटिक एनर्जी आहे आपली. आता त्यानंतरून पोटेन्शियल एनर्जीसाठी द रिस्टोरिंग फोर्स ॲक्टिंग ऑन द पार्टिकल ॲट पॉईंट पे इज गिव्हन बाय. काय असणार आहे रिस्टोरिंग फोर्स? एफ इज इक्वल टू मायनस के एक्स, वेअर के इज द फोर्स कॉन्स्टंट. आणि के काय असणार आहे इथे? फोर्स कॉन्स्टंट असणार आहे ॲट बी पॉईंट. सपोज दॅट द पार्टिकल इज डिस्प्लेस्ड फर्दर बाय अन इन्फिनायझिमल डिस्प्लेसमेंट dx. जर पार्टिकल आपण काहीतरी डिस्प्लेस केला आणि डिस्प्लेसमेंट केवढा असेल? इन्फिनायझिमल डिस्प्लेसमेंट किती? dx अगेन्स्ट द रिस्टोरिंग फोर्स F. आणि रिस्टोरिंग फोर्स किती असणार आहे तिथे? F असणार आहे. त्यानंतर सी पॉईंटमध्ये द एक्सटर्नल वर्क डन ड्युरिंग दिस डिस्प्लेसमेंट इज, जे की एक्सटर्नल वर्क डन असणार आहे या डिस्प्लेसमेंटच्या, म्हणजे डिस्प्लेसमेंट होणार आहे तेव्हा किती असणार आहे? dw इज इक्वल टू एफ ऑफ एफ इंटू मायनस डी एक्स. मायनस का आला? कारण की रिस्टोरिंग फोर्स असल्या कारणाने तिथे मायनस साईन आलेला आहे. एफ इंटू मायनस डी एक्स इज इक्वल टू मायनस के एक्स इंटू मायनस डी एक्स इज इक्वल टू के एक्स डी एक्स. मायनस मायनस काय होऊन जाईल तिथे? प्लस होऊन जाईल. त्यानंतरून डी पॉईंट. The total work done on the particle to displace it from O to P is given by W is equal to integration from 0 to x dW is equal to integration from 0 to x kx dx and we get 1/2 kx square. जर आपण सॉल्व केलं तर काय भेटेल आपल्याला? 1/2 kx स्क्वेअर, कारण की एक्सचं इंटिग्रेशन काय असणार आहे? x स्क्वेअर बाय 2. आणि जर आपण त्यामध्ये व्हॅल्यू पुटअप केल्या अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, तर अप्पर लिमिट काय टाकणार आहे त्यामध्ये आपण? x टाकू आणि लोअर लिमिट 0 टाकू. जी की 0 पुटअप केल्यानंतर जी टर्म येणार आहे ती आपण टोटली 0 होणार आहे. फक्त कोणती टर्म राहील? जी की फर्स्ट टर्म राहील, जी की x स्क्वेअर बाय 2 असेल.
मग त्यामुळे x²/2 इंटू फक्त के असेल, जो की के आपण इंटिग्रेशनच्या बाहेर लिहिला आहे. आणि त्यानंतर आपण टर्म जर रिअरेंज केली तर 1/2 सेपरेट लिहिला आणि त्याला kx² ने मल्टिप्लाय केलेला आहे. त्यानंतर ई पॉइंट, दिस वर्क डन इज स्टोअर ॲज द पोटेन्शियल एनर्जी EP of the particle at displacement x, then EP is equal to 1/2 kx² is equal to 1/2 m omega square x². याला इक्वेशन नंबर सेकंड देऊ. जसं की आपण टाइम टी म्हणजे पोटेन्शियल एनर्जीसाठी कन्सिडर केलं, सॉरी कायनेटिक एनर्जीसाठी जसं घेतलं होतं आपण टाइम टी साठी, तसंच पोटेन्शियल एनर्जी सुद्धा घेणार आहोत आपण. ॲट टाइम टी EP इज इक्वल टू 1/2 kx² इज इक्वल टू 1/2 ka² sin² omega t plus phi, then 1/2 m a² omega square cos² omega t plus phi, and thus with time is varies as a sin² theta. आणि टाइम सोबत कशाने व्हॅरीज होणार आहे, इथे sin² थिटाने व्हॅरीज होणार आहे. जसं की वरती कशाने व्हॅरीज झालं होतं, cos² थिटाने व्हॅरीज झालं होतं. आता त्यानंतरून एक्सप्रेशन फॉर टोटल एनर्जी. आता टोटल एनर्जीसाठी एक्सप्रेशन बघणार आहोत आपण. काय येणार, E इज इक्वल टू EK प्लस EP, दोघांची ॲडिशन काय भेटणार आहे आपल्याला, 1/2 m ओमेगा स्क्वेअर इंटू ब्रॅकेट a² मायनस x² प्लस 1/2 m ओमेगा स्क्वेअर x². जर आपण m ओमेगा स्क्वेअरने मध्ये मल्टिप्लाय केलं तर 1/2 m ओमेगा स्क्वेअर, एक मायनसची टर्म भेटेल आणि एक जी सेकंड टर्म आहे आपली 1/2 m ओमेगा स्क्वेअर x². या दोन्ही टर्म काय होणार, कॅन्सल होणार आहेत. फक्त काय उरेल तिथे 1/2 m ओमेगा स्क्वेअर a². मग m ओमेगा स्क्वेअर काय आहे, जो की k आहे. मग काय भेटेल आपल्याला 1/2 m ओमेगा स्क्वेअर a² इज इक्वल टू 1/2 k इंटू a² इज इक्वल टू 1/2 इंटू m इंटू v max स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर थर्ड देऊ आपण. अँड दिस गिव्स द टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल ॲट पॉइंट P. आणि जे की एक्सप्रेशन आहे ते काय दाखवत आहे आपल्याला, की टोटल एनर्जी दाखवत आहे कुठे, पॉइंट P साठी. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघू, जो की फोर्थ पॉईंट आहे. ॲज m ओमेगा अँड a आर कॉन्स्टंट, thus the total energy of particle at any point P is constant. In other words, the energy conserved in SHM, in other words काय आहे, जी एनर्जी इन कन्झर्व्ड इन SHM, असं आपण दुसऱ्या वर्डमध्ये काय म्हणू शकतो, की जी एनर्जी आहे SHM मध्ये ती काय झालेली आहे, कन्झर्व झालेली आहे. त्यानंतरून इफ n इज द फ्रिक्वेन्सी इन SHM, then omega is equal to 2πn. Using this in equation number 3, we get P is equal to 1/2 ka² is equal to 1/2 into bracket m into bracket 2πn bracket square into a². त्यानंतर जर ब्रॅकेट सॉल्व केला तर काय भेटेल आपल्याला 2π² n² a² इंटू m, जो की 2πn आहे त्याचा स्क्वेअर केल्यावर काय भेटेल आपल्याला 4π² इंटू n². आणि डिवाइडला किती आहे 2 आहे, मग 2 2 जा 4, म्हणून इथे आपण न्यूमरेटरला किती राहिला आहे, फक्त 2 राहिलेला आहे. डिनोमिनेटरचा 2 काय झालेला आहे, त्याने डिवाइड केल्यानंतर तो निघून गेलेला आहे तिथून. मग काय भेटेल आपल्याला लास्ट टर्म 2 इंटू π² इंटू m इंटू a² डिवाइड बाय t². Thus the total energy in SHM is directly proportional to mass of particle, square of amplitude, square of frequency, and the force constant, and inversely proportional to the square of the period. इनवर्स कशाला इनवर्स असणार आहे, जो की पिरियड असणार आहे त्याला इनवर्स प्रोपोर्शन मध्ये असणार आहे. आता त्यानंतर what are the values of kinetic energy and the potential energy at mean position, extreme position? What can be conclude about the total energy from it? आता मेन पोझिशन साठी x is equal to 0 and velocity is maximum, that is the kinetic energy ek max is equal to 1/2 m omega square a². आणि पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे, 0 असणार आहे, जी की मिनिमम असणार आहे. जेव्हा मेन पोझिशन असेल तेव्हा काय सांगू शकतो आपण, की जी आपली कायनेटिक एनर्जी आहे ती मॅक्झिमम आहे आणि पोटेन्शियल एनर्जी मिनिमम आहे. आता त्यानंतर फॉर एक्स्ट्रीम पोझिशन कायनेटिक एनर्जी कशी आहे, मिनिमम आहे आणि पोटेन्शियल एनर्जी कशी आहे, मॅक्झिमम आहे. आता त्यामध्ये डिस्प्लेसमेंट किती भेटतं आपल्याला, x is equal to plus or minus capital A. As the particle oscillates, the energy changes between kinetic and a potential. जेव्हा पार्टिकल ऑसिलेट होणार आहे त्याची एनर्जी कशी चेंज होणार आहे, एक तर कायनेटिक असेल किंवा पोटेन्शियल असेल. ॲट द मेन पोझिशन द एनर्जी इज एंटायरली कायनेटिक. बघा जसं की वरती सांगू शकतो की आपण जेव्हा मेन पोझिशन असेल ते टोटल एनर्जी कशी असणार आहे, जी की एनर्जी टोटल एंटायर एनर्जी म्हणजे जी की पूर्ण ओव्हरऑल एनर्जी की कोणती आहे, कायनेटिक आहे. वाईल एक्स्ट्रीमला काय आहे, पोटेन्शियल एनर्जी आहे. ॲट अदर पोझिशन द एनर्जी इज पार्टली कायनेटिक अँड पार्टली पोटेन्शियल. आणि दुसऱ्या पोझिशनला एनर्जी कशी असेल,
पार्टली कायनेटिक और पार्टली पोटेन्शियल. However, the total energy is always conserved. आणि जी की टोटल एनर्जी असणार आहे ती कशी असणार आहे, टोटली कन्झर्व असणार आहे. Find the position of particle performing SHM if the kinetic energy and potential energy at the point are equal. जेव्हा पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी कशी असणार आहे, इक्वल असणार आहे. तिथले काय करायचं आहे आपल्याला, पोझिशन फाइंड आउट करायची. तर आपण फर्स्ट ऑफ ऑल बघू, इफ के इज इक्वल टू ईपी म्हणजेच कायनेटिक इज इक्वल टू पोटेन्शियल, देन वी गेट 1/2 m. काय केलं, दोघांच्या व्हॅल्यू पुटअप करून दिल्या. 1/2 m into omega square into s square minus x square is equal to 1/2 m into omega square into x square, and therefore x is equal to plus or minus a by root 2. काय भेटेल आपल्याला, x is equal to plus or minus a by root 2. thus x is equal to, thus at जी व्हॅल्यू आपण जी डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू जर आपण पुटअप केली तर काय भेटेल आपल्याला, thus at x is equal to plus or minus a divided by root 2, then we get ek is equal to ep is equal to e half. दोघांमध्ये जर व्हॅल्यू आपण पुटअप केल्या ek और ep मध्ये तर काय भेटेल, दोघांच्या व्हॅल्यू आपल्याला e/2 म्हणजे दोघे कसे आहे, इक्वल आहे. आता त्यानंतरून compare the kinetic energy and potential energy of particle performing SHM when the particle at distance x is equal to plus or minus a/2. आता वरती काय घेतलं होतं आपण, a डिवाइड बाय रूट 2 घेतलं होतं. आता इथे डिस्टन्स किती असणार आहे, a डिवाइड बाय 2. तर बघा ॲट x इज इक्वल टू प्लस और मायनस a/2. जर आपण पोटेन्शियलमध्ये टाकले व्हॅल्यू, पोटेन्शियल एनर्जीच्या जे इक्वेशन आहे 1/2 kx² त्यामध्ये व्हॅल्यू टाकली आपण x इज इक्वल टू प्लस और मायनस a/2, तर काय भेटते आपल्याला इक्वेशन नंबर 1, e डिवाइड बाय 4. आणि तीच व्हॅल्यू जर आपण पोटेन्शियलमध्ये टाकलेली आहे तर काय भेटते आपल्याला, 3e डिवाइड बाय 4. त्यानंतर असे आपण दोन इक्वेशन भेटले आपल्याला, व्हॅल्यू पुटअप केलाय फक्त आपण, काहीच केलेलं नाही तिथे. डिवायडिंग इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1, जे की इक्वेशन 2 आहे त्याला इक्वेशन नंबर 1 ने आपण डिवाइड करू. तर काय भेटेल आपल्याला, ek इज इक्वल टू 3 इंटू ep. काय भेटेल आपल्याला, ek इज इक्वल टू 3 इंटू ep. thus at x इज इक्वल टू प्लस और मायनस a/2. काय म्हणू शकतो आपण, जेव्हा x इज इक्वल टू प्लस और मायनस a/2 असेल तेव्हा जी की एनर्जी असेल कोणती, potential energy, if the energy is 25% potential and 75% kinetic. एनर्जी कशी असणार आहे, 25% पोटेन्शियल असेल आणि 75% किती असेल, कायनेटिक असेल, कारण की थ्राइस ep म्हटलेलं आहे तिथे. आता इथे फक्त सिंपल ग्राफ बघायचं आहे आपल्याला. ड्रॉ द ग्राफ अँड एक्सप्लेन द व्हेरिएशन ऑफ कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी अँड टोटल एनर्जी विथ डिस्प्लेसमेंट. जी की डायग्राम आहे, जी की ग्राफ आहे, आपण ज्या की व्हॅल्यू बघितली आहे प्लस a/√2 प्लस a/√2, या दोन्ही व्हॅल्यूवरनं आपण पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी बघा, आपण मायनस a/√2 घेतला आणि प्लस a/√2 घेतलं, तेव्हा कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीच्या व्हॅल्यू कशा होत्या, कॉन्स्टंट होत्या, म्हणजेच इक्वल होतात. तर बघा तिथे बघू शकतो आपण की कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी केव्हा आहे त्या, प्लस और मायनस a/√2. आणि त्यांची जी की इक्वल एनर्जी किती आली होती आपली, e½ आली होती. त्यानंतर प्लस और मायनस a घेतलेला आहे, तेव्हा बघा ग्राफ कसा आहे, एक दोन्ही हाफ सर्कल भेटत आहे आपल्याला, ते कुठेतरी मीट होत आहे, एका पॉईंटला मीट झाले आहे दोघं, आणि ई किती भेटला आहे आपल्याला, ई एवढी व्हॅल्यू भेटलेली आहे आपल्याला तिथं. आणि जे की अप्पर पोर्शन आहे तो कायनेटिक एनर्जीचा आणि लोअर पोर्शन पोटेन्शियल एनर्जीचा दाखवला आहे त्यांनी. ओके, फक्त एवढंच बघायचं डायग्राममध्ये आपल्याला. त्यानंतर सिंपल पेंडुलम. आता आयडियल सिंपल पेंडुलम. आयडियल सिंपल पेंडुलम मीन्स सिंपल पेंडुलम इज हेवी पार्टिकल सस्पेंडेड बाय मासलेस. जर आपण हेवी पार्टिकल कशाला सस्पेंड केला, मासलेस इनएक्सटेन्सिबल अँड फ्लेक्सिबल स्ट्रिंग फ्रॉम अ रिजिड सपोर्ट. रिजिड सपोर्टला जर आपण एखादा पार्टिकल जॉईन केला, एखादा पार्टिकल लटकवला, तर जो पेंडुलम भेटतो आपल्याला त्याला आपण आयडियल सिंपल पेंडुलम म्हणू. आता प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम कशाला म्हणायचं, अ प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम इज अ स्मॉल हेवी स्पियर सस्पेंडेड बाय अ लाईट अँड इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग फ्रॉम अ रिजिड सपोर्ट. काय करतोय आपण, सिंपल पेंडुलम घेतला, तो कसा असणार आहे, हेवी असणार आहे, पण शेप कसा असणार आहे, स्पेरिकल असणार आहे. आणि कशाला सस्पेंड करतोय आपण त्याला, लाईट इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग, आणि एका स्ट्रिंगला आपण त्याला सस्पेंड करतोय फ्रॉम अ रिजिड सपोर्ट, आणि काहीतरी रिजिड सपोर्टला आपण त्याला लटकवणार आहोत. त्यानंतर लेंथ ऑफ अ सिंपल पेंडुलम. तर सिंपल पेंडुलमची लेंथ कशाला म्हणायचं, द डिस्टन्स बिटवीन द पॉइंट ऑफ सस्पेन्शन अँड द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द बॉब इज कॉल्ड ॲज लेंथ ऑफ द पेंडुलम. बघा इथे बघू शकतो आपण यल कशाला म्हणायची, जो रिजिड सपोर्ट आहे वरती, तिथून तो जे बॉब आहे तिथपर्यंत जो डिस्टन्स आहे तो कॅपिटल एलने दाखवलेला आहे, त्याला आपण लेंथ ऑफ द सिंपल पेंडुलम
म्हणू शकतो. आता त्यानंतर एक्सप्रेशन बघायचं आहे आपल्याला टाइम पिरियडसाठी. Deduce the expression for period of simple pendulum. Hence stand the factor on which its period depends. जो की स्मॉल एम असणार आहे तो की मास असणार आहे बॉबचं. टी डॅश टेन्शन ऑन द स्ट्रिंग. द पेंडुलम रिमेन्स इन इक्विलिब्रियम पोझिशन इन द ओ ए. पेंडुलम कसा आहे ओ मध्ये इक्विलिब्रियम पोझिशनला आहे, स्टेबल पोझिशनला आहे, विथ द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द बॉब. आणि कसा कोणाबरोबर विथ द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द बॉब व्हर्टिकली बिलो द पॉईंट ऑफ सस्पेन्शन ओ. कसा आहे व्हर्टिकली बिलो द पॉईंट ऑफ सस्पेन्शन. त्यानंतरून इफ नाऊ द पेंडुलम इज डिस्प्लेस्ड थ्रू अ स्मॉल अँगल थिटा. जर पेंडुलम आपण हलवला काहीतरी अँगलमध्ये थिटा एवढ्या अँगलमध्ये, कॉल्ड ॲज द अँग्युलर ॲम्प्लिट्यूड. त्याला काय म्हणतोय आपण अँग्युलर ॲम्प्लिट्यूड. अँड रिलीज इट. आणि काय केलं त्याला रिलीज केलं. इट बिगिन्स टू ऑसिलेट ऑन आयदर साइड ऑफ मीन पोझिशन इन सिंगल व्हर्टिकल प्लेन. बघा तो काय होतोय ऑसिलेट होणार आहे कुठे मीन पोझिशनला और इक्विलिब्रियम पोझिशनला इन एका व्हर्टिकल सिंगल व्हर्टिकल प्लेनमध्ये. इथे दिसतंय आपल्याला इन द डिस्प्लेस्ड पोझिशन टू फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉब. काय होणार आहे डिस्प्लेस्ड पोझिशनमध्ये बॉबवरती दोन फोर्सेस ऍक्ट होणार आहे. फोर्स टी डॅश ड्यू टू टेन्शन इन द स्ट्रिंग डायरेक्टेड अलॉंग द स्ट्रिंग टुवर्ड द सपोर्ट्स अँड वेट एम जी विच इज द व्हर्टिकली डाऊनवर्ड. कोणता फोर्स आहे फोर्स टी डॅश कसा होणार आहे ड्यू टू टेन्शन इन द स्ट्रिंग. कशामुळे टेन्शन जे स्ट्रिंगमध्ये आहे त्यामुळे एक फोर्स डाऊन लागणार आहे. आणि दुसरा कसा आहे जे की वेट असणार आहे. कसा असणार आहे तो व्हर्टिकली डाऊनवर्ड ऍक्ट होणार आहे. त्यानंतर ॲट एक्स्ट्रीम पोझिशन देअर शुड नॉट बी एनी फोर्स अलॉंग द स्ट्रिंग. एक्स्ट्रीम पोझिशनला कोणता आहे देअर तिथे कोणत्याही प्रकारचा फोर्स नसणार आहे. देअर शुड नॉट बी एनी फोर्स एनी नेट फोर्स अलॉंग द स्ट्रिंग. द कंपोनंट एम जी ओनली बॅलन्स द फोर्स ड्यू टू टेन्शन. जो की एम जी असणार आहे तो काय करणार आहे जो की फोर्स असणार आहे टेन्शन कडनं त्याला बॅलन्स करणार आहे. द कॉम्पोनंट एम जी कॉस थिटा अलॉंग द स्ट्रिंग विच इज बॅलन्स्ड बाय टेन्शन टी डॅश. जो की एम जी कॉस थिटा आहे तो कोणाला बॅलन्स करतोय जो की टी डॅश आहे त्याला बॅलन्स करतोय वरच्या साईडला. द टेन्शन एम जी द कॉम्पोनंट एम जी साइन थिटा परपेंडिक्युलर टू द स्ट्रिंग अँड रिस्टोरिंग फोर्स ऍक्टिंग ऑन द मास एम अँड रिटर्न टू इट्स इक्विलिब्रियम पोझिशन. बघा साइन थिटा कुठे आहे जो की मेन पोझिशन आहे जिथे पार्टिकल ऑसिलेट होता आहे इक्विलिब्रियम पोझिशनला जो की प्लेन आहे ऑसिलेशनचा तिथे कोणता आहे आपल्याला कॉम्पोनंट भेटतोय एम जी साइन थिटा. कसा आहे तो परपेंडिक्युलर टू द स्ट्रिंग. देन द रिस्टोरिंग फोर्स एफ इज इक्वल टू मायनस एम जी कॉस थिटा. कारण की रिस्टोरिंग फोर्सचं काम कोण करतं एम जी साइन थिटा जो की कॉम्पोनंट आहे. रिस्टोरिंग फोर्स म्हटल्यामुळे तिथे निगेटिव्ह साइन येणार आहे म्हणून एफ इज इक्वल टू मायनस एम जी साइन थिटा. बी पॉईंटमध्ये म्हटलंय आपण की जो साइन थिटा आहे तो काय रिस्टोरिंग फोर्स म्हणून ऍक्ट होतोय त्यामुळे तिथे तो कॉम्पोनंट आहे रिस्टोरिंग फोर्सचं काम करतोय. त्यामुळे आपण तिथे रिस्टोरिंग फोर्स एफ इज इक्वल टू मायनस एम जी साइन थिटा घेतलेला आहे. As theta is very small, that is the theta is less than 10 degree, then sin theta is nearly equal to theta radian, and therefore f is nearly equal to minus mg theta. And from figure, for small angle theta is equal to x divided by L. जी फिगर आहे त्यावरून आपण सांगू शकतो की थिटा इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण साइन थिटा इज इक्वल टू एक्स डिवाइड बाय एल. अँड देन वी गेट देअर फोर साइन थिटा काय अपोजिट साइड आपण हायपोटेनियस तर त्यावरून आपण लिहू शकतो. अँड देअर फोर एफ इज इक्वल टू मायनस एम जी इंटू एक्स डिवाइड बाय एल. याला इक्वेशन नंबर फर्स्ट देऊ आपण. ॲज एम जी अँड एल आर कॉन्स्टंट देन एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मायनस एक्स. जर आपण एम जी आणि एल जर कॉन्स्टंट कन्सिडर केले तर एफ काय असणार आहे डायरेक्ट प्रपोर्शन असणार आहे कशासोबत डिस्प्लेसमेंट सोबत.